काय दिलंय? A ray of light is incident at an angle of incidence I. व्हॅल्यू दिलेली आहे. On a surface of prism of small angle A emerge normally from other surface. Emerge normally from other surface. If refractive index of material of prism is mu, angle of incidence is equal to. बघा आता लक्ष द्या. तस मगासारखाच प्रॉब्लेम आहे. हा रिफ्रॅक्ट एक प्रिझम आणि ह्या दोन नॉर्मल मी ड्रॉ केले 90 डिग्री टू सरफेस नॉर्मल. आता इन्सिडेंट बीम कशी लाईट आली, याचा अँगल काय आय. त्यानंतर कस ह्या सरफेसला लाईट गेली. हिने काय म्हटलंय बघा, इमर्जेस नॉर्मली फ्रॉम दी अदर सरफेस. मी ह्या सरफेस म्हणून बाहेर पडलं, इमर्जेस नॉर्मली म्हणजे ह्याच लाईनवर नॉर्मल लाईनवरच बाहेर पडली. ही इमर्जंट बीम आहे. त्यामुळे अँगल काय होईल, अँगल आपण नॉर्मल वरून मेजर करतोय, मग अँगल काय होईल. प्रिव्हियस प्रॉब्लेम आपण हेच यूज केलं. बरोबर, अँगल ई येणार 0. बरोबर. म्हणून ह्याचा R2 काय येणार, ऑल्सो 0. अंडरस्टूड. हे महत्वाचं आहे, हीच लाईन इम्पॉर्टंट आहे. हा, मग आपल्याला हे आय फाइंड करायचं, म्हणजे एकच सरफेस घ्यायला पाहिजे. म्हणजे हा R1 बघा, लक्ष द्या, हा आपला R1 आहे. ओके, इन टर्म ऑफ R1 फाइंड करायचं. बट R1 किती आहे त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे, इज R1 प्लस R2. बरोबर. त्यामुळं ए इज R1 कारण R2 काय 0. मग एन काय येणार, एन नथिंग बट म्यू इथं साइन आय अपॉन साइन R1. बरोबर. म्यू साइन आय, but angle is very small म्हटलं तिने. And angle of incidence on surface of small angle A, तेव्हा साइन आय ची व्हॅल्यू आयच घ्यायची आणि R1 ची व्हॅल्यू काय घ्यायची ए. आणि त्यामुळे आय किती आलं, प्लस म्यू इंटू ए. आय इज म्यू इंटू ए. अंडरस्टूड. समजलं प्रॉब्लेम. मग ह्यामध्ये इम्पॉर्टंट काय होतं, इमर्जेस नॉर्मली ऑन अदर सरफेस, E0.